नमस्कार सगळ्यांना आणि मी कृतिका माझ्या बहिणीसोबत तुमचं स्वागत करते तुमच्या आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल. आणि द महाराष्ट्रीयन कपल चाललेत म्हणजे क्रेझी फूडी रंजिता आम्हाला सोडणार आहे स्टेशनला, कारण बोईसर आणि पालघरच्या दरम्यान ट्रेन बंद आहेत सध्या 16 आणि 17 तारखेला. थोडा मेगा ब्लॉक आहे तर पालघरपासून ट्रेन आहेत आणि आम्ही चाललोय थोडा मुंबईला कामानिमित्त. काम म्हणजे आपल्या सोहळ्याची थोडीशी तयारी बाकी आहे तर त्याच्यासाठी असे सगळी कामं बायफर्केट होत आहेत. तर द महाराष्ट्रीयन कपलला सुद्धा छोटंसं काम मिळालं त्याच्यामध्ये, तर ते आम्ही थोडं ऐन वेळेस जरा थोडी घाई झाली त्याच्यामुळे आता कोणीच अवेलेबल होत नव्हतं. मग आम्ही म्हटलं की चलो आपणच जाऊन करून येऊया. तर आता ताई आम्हाला स्टेशनला सोडेल आणि मग आम्ही तिकडे थोडं आधी काम करणार आहोत आणि बॅग चेंज करणार आहोत. त्याच्यानंतर स्टेशनला जाणार आहोत आणि मग छोटी फार शॉपिंग पण करू आम्ही. शॉपिंग माझ्यासाठी, तिच्यासाठी पण बिल शतत काका पे कदनाद आहेत. आता कसं बोलली, शतत काकांना घेऊन चाललोय ना म्हणून. चलो आता ट्रेन मिळेल आम्हाला कधी तेव्हा मग ब्लॉग पुन्हा सुरुवात करू. ट्रेन एक तास लेट आहेत आता. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहेत? फर्स्ट क्लास. आणि माझं नाव शरद आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द महाराष्ट्रीयन कपल. तुम्हाला आता थोडंसं कन्फ्युजन झालं असेल का तो व्हिडिओ तर स्टार्ट केला बोईसरवरनं ताईच्या गाडीमध्ये, ताई आणि कृतिका, आणि आता सडनली इथे ह्या घरामधनं कसा. तर तो दिवस होता फ्रायडेचा आणि आज आहे थर्सडे, म्हणजे ऑलमोस्ट एक वीक होणार आहे, म्हणजे उद्या फ्रायडे आहे. तर झालं असं, आम्ही गेलो होतो ताईचं थोडं सामान आणायचं होतं दादरला, पण ॲक्च्युली आम्हाला जाता खूप वेळ झाला. ट्रेनचा प्रॉब्लेम होता असं सांगितलं स्टार्टला. आणि होतं काय माहिती का, विचार तर खूप करून होतो की तिथे शूट करायचं, पण काय ना काय काम आठवतं. ते कामामध्ये हे कॅमेरा काढणं ठीक आहे, मला नाही जमत ॲक्च्युली, मी नाही काढत, म्हणजे माझ्यासाठी काम इम्पॉर्टंट जास्त असतं, मी कॅमेरा काढत नाही बसत तिकडे. पण ठीक आहे, पण केलं पाहिजे, कारण की जर मी व्हिडिओ नाही करणार ना तर मग तुम्ही मला मग कमेंट करता, मेसेज करता, अरे दादा व्हिडिओ कधी टाकणार. तर मी आज ठरवलं तर जो पार्ट तिकडे सोडला होता तो इकडनं कंटिन्यू करतो. तर ताईचा सोहळा तर झाला. अनफॉर्च्युनेटली मी सोहळ्याला नव्हतो, म्हणजे मी गेलो होतो बोईसरला, पण सॅटरडेला संध्याकाळी माझ्या ऑफिसचा फोन आला, आमची मंडेला मीटिंग होती. तर समाव मी माझं काहीच घेऊन नव्हतं गेलेलं. माझं आय कार्ड नव्हतं, माझं लॅपटॉप सगळं इकडे होतं. तर मग मी दुपारी निघून आलो आणि येताना कृतिका जेव्हा मंडेला आली ना तेव्हा कृतिकाने मस्त 3 अशा मोठ्या पापलेट आणल्या होत्या, 1500च्या 3 पापलेट. मला असं वाटायचं बोईसरला मच्छी खूप स्वस्त मिळते, पण असं काही नाही राहिलं. ठीक आहे, मिळते स्वस्त मच्छी, पण जे रेग्युलर मच्छ्या स्वस्त मिळतात, पण ज्या काय बोलतात ते ना, जे हॉटेलमध्ये सर्व केल्या जातात ना, या पापलेट सुरमई, ते थोडं कॉस्टलीच मिळतात. पण एक मोठ्या साईजची पापलेट होती. ॲक्च्युली मी व्हिडिओ नाही काढला त्याचा, पण माझ्या हे काय पाम एवढी, हाता एवढी, हात होता पामच्या एवढी मोठी एक पापलेट होती. 3 पापलेट होत्या. त्या आम्ही काल एक तर आम्ही खाल्ली आणि 2 कल्याणला दिल्या होत्या आणि मम्मीला जाम आवडली. मम्मीने सांगितले होते घेऊन यायला आणि ती कृतिकाने आली, मी विसरून गेलो का मी माझ्या ऑफिसच्या टेन्शनमध्ये होतं. तर आता व्लॉगला तर सुरुवात केली आहे तर, आणि एकदा कॅमेरा ऑन केला की मी खूप बडबड करतो काय माहिती. तर आज सकाळी म्हणजे आता मी सकाळची शिफ्ट करतोय, मॉर्निंग शिफ्ट करतोय, तर माझी 8ची शिफ्ट आहे, 8 to 5. तर मला थोडं लवकर उठायला लागतं. आता मध्ये मी वर्क फ्रॉम होम करत होतो, आजारी होतो म्हणून. तर माझं थोडंसं जे रुटीन आहे तर खूप खराब झालं होतं. मी कधी पण उठायचो, म्हणजे कधी 11ला, कधी 12ला, कधी 1 वाजता पण उठायचो. आणि आता मी सकाळी 5 वाजता उठतो, म्हणजे एकदम डॉट 5 o'clockला मी उठतो, तयारी करतो आणि 5:50ला इकडं निघून मी 10 मिनिटामध्ये पोचतो स्टेशनला. आणि आता माझी एक फिक्स ट्रेन झाली आहे 6:10ची, ती मी नॉर्मली बोर्ड करतो. आणि आज झालं काय माहिती का, आज थोडंसं ना मला टेन्शन झालं होतं, कारण मी खाली गेल्यानंतर रिक्षा नव्हती आणि मी बाईक घेऊन जात नाही इकडे. तर मी बोलला रिक्षाने माझी ट्रेन मिस होऊन जाईल, ट्रेन मिस झाली तर मला ऑफिसला पोचायला लेट होऊन जाईल.
तसं आमचं तसं कसं असतं, ऑफिसला आम्ही जातो तर रेग्युलायझेशन करायला लागतं, तर ते मी मोबाईलवर पण करू शकतो. आमच्याकडे ऑप्शन आहे मोबाईलवर करायचं. असं काय ते पंचिंग करायचं काय नसतं, मी मोबाईलवर पण पंचिंग करू शकतो. ज्यांना वर्क फ्रॉम होम किंवा लॅपटॉपचा ॲक्सेस आहे त्यांच्यासाठी. तर सकाळी मी थोडा घाईघाईत निघालो. ट्रेनमध्ये बसलो, मला विंडो सीट पण मिळाली आणि विंडो सीट मिळाली, बसलो आणि जसं अंबारनाथला निघालो उल्हासनगरला, तर एक काका त्या डब्यात चढले आणि आय थिंक रेग्युलर होते. आजचा माझा डब्बा चुकला तर मी दुसऱ्या डब्यात चढलो होतो. तर माझ्या बाजूला कॉलेज स्टुडंट होते, सकाळी कॉलेज स्टुडंट जातात ना, तर त्या काकांनी त्यांना सांगितलं की प्लीज इकडनं उठा ना, आमचा ग्रुप येणार आहे. मला नाही का ते बोलले, कारण मी विंडो सीटवर होतो, मी तर उठणार पण तसं पण नव्हतं, मला झोप आली होती. आणि मी बोललो आता मला तर नाही विचारत नाही, आणि मला विचार असं तरी मी नसतो उठलो ऑब्व्हियसली. नाही ते ग्रुपिझम होतं ना ट्रेनमध्ये. मी ट्रेनची स्टोरी का सांगतो त्याचं एक रिझन आहे. तर उल्हासनगर गेलं, ते 2 मुलं उठली पण मी नाही उठलो, मी बसून राहिलो. मग विठ्ठलवाडीला ना तो त्याचा ग्रुप चढला आणि ते सगळे सेटल झाले. तर सेटल झाले आणि मला वाटलं आता थोडंसं आता माझी थोडीशी मचमच होऊ शकते प्रॉबेबली सीटवरनं. ग्रुप आहे ना, ग्रुप ऑलरेडी त्यांच्या ग्रुपचे माणसं बसले होते. पण झालं थोडंसं वेगळंच ॲक्च्युली. ते सगळे काका बसलेत आणि सगळे एक दुसऱ्याशी मालवणीमध्ये बोलायला लागले. आता ते मालवणीत बोलायला लागले तर अभी तो आपने असं नाही, सगळी आपलीच माणसं, पण आपली भाषा आहे ना. तर यार पिघल गया उधर में यार. मला असं वाटलं यार शिट, आता मी माझं असं म्हणालं का आता माझं भांडण होणार यांच्यावर. पण सगळं म्हणजे जे विचार केले ते झालंच नाही. आणि खूप खूप सही वाटलं आज मला, कारण की ना मी आज पहिल्यांदा त्या ग्रुपमध्ये म्हणजे त्यांचं ते भजन करतात ट्रेनमध्ये, आणि एवढं सुंदर भजन केलं ना यार. लिटरली विठ्ठलवाडी ते मी घाटकोपर एवढं प्रसन्न वाटलं ना. सकाळी सकाळी देवाचं जे असतं ना, जे आपण नामस्मरण करतो किंवा गीत गातो, ते एकदम कानावर पडले ना, एकदम फ्रेश वाटलं. आणि जेवढे पण कंपार्टमेंटमध्ये लोक होते ना, एक पण माणूस मला झोपताना दिसला काही. एवढं भारी. मी ॲक्च्युली शूट करणार होतो, पण झालं काय माहिती का, ते काय होतं ते अशा सगळ्या गोष्टी ना मला ना कॅप्चर करायला आवडतात, पण काय ना कधी कधी मी रमून जातो यार. मला काही सुचत नाही, मी त्याच्यामध्ये असतो, फुल इन्वॉल्ड असतो. पण नंतर घाटकोपरला उतरल्यानंतर असं वाटतं यार शूट केलं पाहिजे होतं. पण नंतर एक पॉईंटमध्ये असं म्हणा नाही यार, आपण परमिशन नाही घेणार, असं डायरेक्ट शूट करणार, व्हिडिओ टाकणार, कोणाला आवडलं नाही आवडलं ठीक आहे. नेक्स्ट टाईम जर आता मी उद्या आता त्या डब्यात चढेल की नाही मला माहिती नाही, कारण की कसं आहे ना, मी मागे पुढे होतो. आज ती प्लॅटफॉर्म नंबर 3वर आली होती म्हणून मी चुकून त्या डब्यात चढलो होतो. पण ठीक आहे, माझ्या लक्षात आहे जर मी कधी परत गेलो त्या कंपार्टमेंटमध्ये तर मी नक्कीच शूट करेन आणि परमिशन घेऊन शूट करेन. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची तर मेन राहून गेली. ताईचा सोहळा तुम्ही बघितला की नाही, एक नंबर भारी झाला. त्याच्यामध्ये माझी बायको तर एवढी सुंदर दिसत होती, तिने मला तिचा लुक दाखवलाच नाही. काल मी तो इंस्टाग्रामवरती फोटो बघितला त्यानंतर मला कळाला. आणि तिने जी साडी नेसली होती ती साडीचा फोटो बघून मी तिला पसंत केलं होतं. तिच्या प्रेमात पडलं. हसते तिकडे ती काम करते, मला दाखवू नको प्लीज. आवाज दे जरा. तुम्हाला जे हो मॅडम सॅटर्डे, सॉरी इट वॉज सॅटर्डे नॉट फ्रायडे, चुकलं. ठीक आहे, करेक्शनसाठी बायको तो सॅटर्डे होता, फ्रायडे नव्हता. ठीक आहे, तर सॉरी फॉर दॅट. आणि हो, खूप 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 महत्त्वाची गोष्ट, ब्लॉग मी हा एंड करणार इकडे. तर कृतिकाला ना डॉग बाईट म्हणजे एका कुत्रीने चावलं, कारण की ती म्हणजे भांडते ना, म्हणून तुम्हाला माहिती आहे म्हणून तिला कुत्री चावली. असं नाही, जोक सपाट. ॲक्च्युली झालं का, तर कृतिका संडेला बैठकीला गेलं, ह्याच आहे मागच्या संडेला. तर ती एकटी येत होती आणि तिथे ना एक स्ट्रीट डॉग आहे, तर तिने ना पप्पी दिलेत, म्हणजे लहान लहान पिल्लं दिलेत. तर ॲक्च्युली त्या डॉगीबरोबर मी भरपूर खेळलो आहे. आणि तिला ॲक्च्युली असं झालं की तिला माहीत नाही माझी बायको आहे ना, तर एकदा ओळख करून द्यायची राहून गेली यार. तर ॲक्च्युली काय ना, तिच्या पिल्ल्याच्या जवळ कोण जातो ना तर ती अंगावरती येते. मी गेलो तर माझ्या अंगावर राहिले. आता कसं आहे, मला सवय आहे ना, तर थोडंसं होऊन जातं. म्हणजे नाही माझ्या अंगावर कधी अजूनपर्यंत समर्थ कृपा कोणी कुत्रा अंगावर नाही आला माझा. आणि मी लहानपणापासून मला ते डॉगीज बरोबर खेळणं किंवा मी कधी घाबरलोच नाही. पण कृतिका ॲक्च्युली त्या दिवशी काय झालं, एकटी येत होती ना, तर त्या कुत्रीला वाटलं की ती पिल्लांना उचलाय, तर ती तिच्या पायाला खूप जोरात चावली, बऱ्यापैकी चावली. मी तो पार्ट नाही दाखवते, बरेच दात लागले तिला. पण आणि झालं काय, त्या दिवशी सकाळी मला थोडंसं ना असं स्वप्न आलं होतं की कृतिकाला कुत्राच होता. मी आणि कृतिका बाईकने जात होतो
आणि तिला बाईक म्हणजे मागून कुत्रा चावला. ते मला स्वप्न पडलं आणि ती जशी घरी आली ना मला सांगितलं अरे शरद बघ ना एक हे झालं कुत्रा चावला. मी बोला आत्ताच स्वप्न बघितलं सकाळी 7 वाजता आणि खरंच चावला की. मग यार बघितलं तर थोडंसं हो बऱ्यापैकी बाईट होतं. आता मला अंबराचं एवढं काही माहिती नाही. मी ॲक्च्युली सगळे मेडिकल्स बरेच बंद होते तर मी डायरेक्ट तिला कल्याणला घेऊन गेलो. मेडिहोप हॉस्पिटल आहे कल्याणचं. तिथे तिला इंजेक्शन दिलं. त्यांनी सांगितलं 5 इंजेक्शन घ्यायला लागतील. बघा आता ह्याच्यामध्ये कसं माझ्या वाईफला डॉग चावला. आता माझ्या जागा कोण दुसरं असतं ना हे मी बघितलं तर कोणी व्यक्तीचं त्या कुत्रीला किंवा कुत्र्याला जाऊन मारलं असतं कारण की माझ्या फॅमिलीला चावला बरोबर आहे. पण आपण कधी कधी गोष्ट समजून नाही घेत. आता मी समजून घेतो कारण की बघा मी डॉगसाठी स्ट्रीट डॉगसाठी ना खूप काम केलं. हे सगळं मला सोशल मीडियावर सांगायचं नाही. बरेच जे जुने व्हिडिओ बघितले असेल तर तुम्ही बघितलं असेल डॉगसाठी किती वेळ आहे मी. ॲक्च्युली त्या कुत्रीला वॅक्सिनेशन पण दिलं आहे. ज्या जागेवरती आहे ना तिकडे एक हॉटेल आहे. ते हॉटेल ओनरने त्याला रेबीजचं इंजेक्शन दिलं आहे. तरी पण आम्ही सेफर साईडसाठी कृतिकाला मी 5 इंजेक्शनचा पूर्ण कोर्स कंप्लीट करणार आहे. तर आता या संडेला परत तिचा 4था इंजेक्शन आहे आणि मग 5वं इंजेक्शन. तर ते इंजेक्शन कसं असं फर्स्ट डे त्या दिवशी चावला त्या दिवशी नंतर 3rd डे मग 7th डे 14 आणि मग 28 डेला असो लास्ट. तर अशी काहीतरी स्टोरी आहे. ती बिचारी खूप घाबरली आणि आता तिला कुठले पण लहान असे पिल्लं पण दिसते तर ती घाबरते. मी बोललं घाबरायचं काय चावला ठीक आहे ना चावला. आता त्याच्यामध्ये असं सगळेच कुत्रे काय अंगावर येणार नाही असं काही नसतं. आणि त्या दिवशी जेव्हा मी तिला डॉक्टरकडे घेऊन जात होतो ना तेव्हा माझ्यासमोर एक अजून वाईट गोष्ट घडली. त्याच्याने माझं अजून डोकं खराब झालं असं. मी इथे अंबराना बेथल चर्च आहे तर तिकडे ॲक्च्युली ते डॉक्टर काका त्याच्या घरी गेलो होतो ते प्रिस्क्रिप्शन लिहायसाठी. पण तिथे ना एक माणूस उभा होता त्याच्या लॅबला म्हणजे लॅब डॉग आहे ना त्याला घेऊन उभा होता. तर त्यांनी एका स्ट्रीट डॉगला बोलवलं आणि त्याच्या पाठीवरती जोरात बुक्का मारला. लिटरली खूप जातो कुत्रा एवढा जोरात ओरडला ना माझं ॲक्च्युली पहिले डोकं खराब होतं आणि मला ते बघून अजून डोकं खराब होतं. आणि माझं असं झालं असतं खूप डेंजरला भांडण झालं असतं. पण समहाव मी खूप कंट्रोल केलं. कसं मला माहिती आहे कसं कंट्रोल केलं. कारण माझा रागावरती अशा गोष्टींवरती कंट्रोल नाही होत. पण कृतिका होती म्हणून मी गप्प बसलो. मग असं काय होतं का मग आपण जसं अब्यूज करतो ना तर ते डॉगच्या डोक्यात राहतं ठीक आहे. हे स्ट्रीट डॉगच्या डोक्यात राहतं आणि मग ते अनइंटेन्शनली असं सगळं तो कुत्रा कधी कोणाला तरी दुसऱ्याला चावेल. तर मला फक्त एवढंच म्हणायचं तर तुम्हाला कुत्रे नसेल आवडत किंवा तुम्हाला भीती वाटते तर लांबून जा. मारू नका. मारल्यावरती ना यार ते बॅकफायर होणार कधी ना कधी. बाकी मला हे प्रवचन नव्हतं द्यायचं. मला फक्त एवढंच सांगायचं जर कधी डॉग बाईट झाला ना तर पहिली गोष्ट लोक खूप घाबरवतात. तो पिसाळलेला कुत्रा होता का तुला चावला मग तुला हे होईल तुला हे रेबीज जर कुत्र्याला झाला असेल ना आणि जर तो तुम्हाला चावला तर यू हॅव टू वॉच दॅट डॉग फॉर 10 days. पण ती एक नॉर्मल स्ट्रीट डॉग आहे. मी ॲक्च्युली तिला बघून तिला काही झालं नाही नॉर्मल आहे ती असं काही नाही आहे. जर असेल ना तरी आपण प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. आपण इंजेक्शन घेणं खूप गरजेचं आहे. तर कोणाला बाईट झाला डॉग बाईट झाला तर पहिले तो डॉक्टरकडे जा आणि आपला जो रेबीजचा इंजेक्शन आहे तो घेत जा मग घ्या आणि कंप्लीट करा. बाकी जास्तच बोलू यार. कॅमेरा ऑन केला तर म्हणजे फुल ऑन गाडी चालू झाली ती संपायलाच नाही. तर हा छोटासा ब्लॉग होता. आता सॅटर्डे संडे सुट्टी आहे तर सॅटर्डेला बघू जर वेळ मिळाला तर नक्कीच ब्लॉग करेन. हा मधून अधून येत राहीन मी कंटिन्यू तर नाही बोलताना कारण की वर्कलोड खूप असतो यार आपला. माझा ऑफिसचा टायमिंग मला जमतच नाही. आणि हो अरे एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची मी ना कालचीच गोष्ट आहे. हा थोडासा पार्ट सांगायचा. मी घाटकोपरला उभा होतो. मी आता त्याचं नाव विसरून गेलो आता मला आठवत नाही. तो कणकवलीचा आहे. तो बिचारा माझ्या मागे उभा होता आणि बऱ्याच वेळ मला बघवता आणि काय संकेत ते मी सांगतो त्यांच्याबद्दल. तर त्यांनी आता मी नाव विसरलो. भाऊ तू मला कधी परत भेटशील ना प्लीज. परत मी नावचं कन्फर्म करेन मी विसरलो यार. तर तो मला बोलला पण दादा मी बऱ्याच वेळपासून तुला बघवतो पण कसं बोलू भीती वाटत होती. भीती अरे मी सगळ्यांना घाबरायचं काय नाही. मीच घाबरतो. तुम्ही घाबरायचं मलाच भीती वाटते. ॲक्च्युली मी खरंच मला कधी भीती वाटते. काय बोलायचं मला पण कधी समजत नाही काय बोलायचं. आणि येताना मग अंबरनाथ ट्रेनमध्ये ना एक ग्रुप होता त्याच्यामध्ये मिस्टर संकेत आहे. ते मला ॲक्च्युली इंस्टाग्रामवर त्यांनी मला मेसेज केलेला खूप दिवसापूर्वी की मी जेव्हा बोईसरला जात होता तेव्हा त्यांनी मला बघितलं होतं. ते मला बोलले होते की कधी भेटू आपण अंबरनाथला. तर त्या दिवशी ते त्याच कंपार्टमेंटमध्ये चढलो डोंबिवलीला चढलो आणि ते मला आवाज येत होते. तर मला असं वाटलं की ते खूप माझ्या बाजूवाल्याला आवाज येतो. तर मी ॲक्च्युली मूवी बघत होतो तर मी इग्नोर केला. पण ते बिचाऱ्या बाजूवाल्याला बोलत होतं. तो बाजूवाला काय बोलत होता मला पण माहीत नाही. मी ॲक्च्युली इयरफोन काढले नाही. मी नाही बोलत कोणाशी जास्त. ट्रेनमध्ये असताना आपल्या मोबाईलमध्येच असतो मी. तर मी उतरल्यानंतर त्यांनी मला थांबवलं आणि बोललं आम्ही तुम्हाला कधीपासून आवाज देतो पण तुम्ही लक्षात नाही. मला वाटलं की तुम्ही दुसऱ्या कोणातरी बोलत असाल. तर थँक्यू सो मच मिस्टर संकेत. मला ना तुमचं नाव लक्षात राहिलं पण त्या दादाचं यार नाव विसरलो मी.
तर असं प्रेम देताना यार खूप बरं वाटतं. आणि मग मला कसं किती असं वाटतं यार शिट मी व्लॉग का नाही करत, केला पाहिजे ना. आपल्याला बऱ्याच लोकांना आवडतो व्हिडिओ, ठीक आहे. तुमच्यासाठी नक्कीच व्लॉग करीन. आणि थँक्यू सो मच. एवढी बडबड माझी ऐकली असेल तर बऱ्याच दिवसांतर बडबड करतो ना, माझा ते आहेच म्हणजे पहिल्यापासून सवय, बोलायला लागलो तर मी थांबत नाही, ठीक आहे. तर आय होप तुम्ही काळजी घ्या आणि लवकर भेटू जेव्हा मी नवीन ब्लॉग परत बनवेन तेव्हा, ठीक आहे. बाय बाय.